पेट्रोल डिझेलचे दरवाढ तर आम्ही विसरूनच गेलेलो आहोत. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत का देशाचे पंतप्रधान आहेत? मी शेतकऱ्याचा नेता म्हणून निवडून येतो. सरकारनं खरेदी केलं तरच शेतकऱ्याला MSP मिळते. संविधान बदलण्याची भाषा हे माझ्यासारखा माणूस सहन करू शकत नाही. लोकांना कुठलाही पक्ष आहे तो फोडाफोड केलेला आवडत नाही. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा फॉर द पीपल न्यूजनं एक महाराष्ट्र दौरा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण करतो आहे. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे. आत्ता आम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आणि माझ्यासोबत ज्यांनी ऊस या पिकाला भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी यावी म्हणून जे ऊस आंदोलन करून जे देशाला ऊस समजून सांगितला, असे शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आहेत माझ्यासोबत. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आत्ता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं आहे, देशामध्ये वेगळं दिसतंय आणि शेतकरी कुठंतरी नाराज निराश दिसतोय, असा जो सूर उमटतोय. पण नेमके मुद्दे काय आहेत? मुद्दे कुठंतरी साईडलाईन होत आहेत आणि वेगळ्याच मुद्द्यांना समोर आणलं जात आहे. तुम्ही कसं बघता याकडं? एक तर लोकसभेच्या निवडणुका या प्रश्नावर व्हायला पाहिजेत अशी जनतेची अपेक्षा असते. कारण शेवटी देशाचं जे धोरण असतं त्याचा बरा वाईट परिणाम थेट जनतेवर होत असतो आणि तेव्हा धोरणावर चर्चा व्हायला पाहिजे होतं. अमुक या सरकारचं हे धोरण चुकलं, ते धोरण असं पाहिजे होतं, ते आम्ही अशा प्रकारचं धोरण राबवणार आहे. अशा प्रकारच्या डिबेट जर का प्रचारामध्ये झाल्या तर शेवटी राजकारणाचा स्तर उंचावतो. आणखीन मतदारांनासुद्धा निवड करताना किंवा विचार करता येतो किंवा हे म्हणतात ते बरं आहे असा विचार करायला पाहिजे असं. परंतु दुर्दैवानं आज तसं दिसत नाही आहे. हे सगळेच प्रश्न गायब झालेले आहेत. पेट्रोल डिझेलचे दरवाढ तर आम्ही विसरूनच गेलेलो आहे. स्वयंपाकाचा गॅस इतका महागला आहे. अनेक खेड्यापाड्यातल्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जे गॅस शेगड्या मिळाल्या त्या त्या वर माडीवर कुठेतरी पडलेले आहेत आणि चूल पेटलेली आहे. त्याशिवाय रासायनिक खताच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, शेतकरी हैराण झालेला आहे. 9,000चा सोयाबीन 4200पर्यंत आला. कुठल्याच पिकाला भाव नाही आणि हे सगळं केंद्र सरकारच्या धोरणामुळं झालेलं आहे. आता बघा, आणि धोरणं अशी विचित्र म्हणजे आजपर्यंत मी पहिल्यांदा बघितलं. मी गेली 30-35 वर्ष ह्या शेतकरी चळवळीमध्ये आहे. काहीतरी राजकीय हेतून एखादा शेती संदर्भातला निर्णय होतो हे पहिल्यांदाच मला अनुभव आला. जेव्हा गरज होती त्यावेळी कांद्याची निर्यात रोखून धरली आणि आत्ता गुजरातमधल्या 1-2 मतदारसंघामध्ये फायदा होईल यासाठी निर्यात खुली केली. हा काय प्रकार आहे? धोरण कुठंतरी चुकतंय. निश्चितच नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत का देशाचे पंतप्रधान आहेत? काय चाललंय काय? सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. महागाईविषयी मुद्दा उपस्थित केला. काही लोकांचं असं मत आहे की 4-5 लाखाला फ्लॅट मिळायचा तो आज 40 लाखाच्या वरती गेला. मग महागाई वाढली आहे म्हणजे इन्कम बी वाढला आहे, 40 लाखाचा फ्लॅट घेतातच की लोक. मग एवढी ओरड कशाला करताय? हा निर्लज्जपणा म्हणायचं. मग 40-50 लाखाचा फ्लॅट घेणारे EMI भरता भरता किती मैटाकुटीला आलेत हे एकदा 24 तास त्यांच्या घरात जाऊन राहा आणि मग कळेल. गाव सोडून ते कशा पद्धतीने शहरात आलेत आणि पोटाला चिमटा घेऊन मुलाबाळांच्या तोंडचा घास काढून घराचे हप्ते कसे भरतायत, मग तुम्हाला कळेल त्या ठिकाणी त्या सामान्यांचं
जगणं कसं आहे ते. लॉकडाऊननंतर अनेकांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. तुम्हाला सांगतो की अनेकांनी खरं तर याचा एक सर्वे कुठल्या तरी NGOनं करायला पाहिजे, आपण कुणाला करावा असं वाटला नाही. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे. का तर फी भरण्याची आईवडिलांची ऐपत राहिलेली नाही म्हणून. याच्यावर कधी चर्चा झाली का? कुणी केली का? हे सारे मुद्दे आज इतके महत्त्वाचे असताना ह्याच्यावर काहीच चर्चा होत नाही. दुसरा बेरोजगारीचा 75 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक बेरोजगारी ह्या काळातच का वाढली? कुठंतरी देशाचं धोरण चुकतं ना. गेल्या 10 वर्षामध्ये एका बाजूला अतिश्रीमंतांची संख्या 1 लाखानं वाढली, पण गरिबांची संख्या 11 कोटीनं वाढली. हे काय सांगतंय? याचा अर्थ कुठंतरी देशाची आर्थिक घडी विस्कटायला लागलेली आहे आणि गरीब आणि श्रीमंतांच्या मध्ये दरी रुंदावत चाललेली आहे. 145 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 80 कोटी लोकांना रेशनचं धान्य मिळतंय आणि सरकार त्याची जाहिरात करते. याच्याकडे कसं बघता तुम्ही? हे भूषणावं नाही, हा निलाजरेपणा झाला. याचा अर्थ 80 कोटी जनतेची क्रयशक्ती एवढी कमी झालेली आहे की सरकारनं सवलतीच्या दरात किंवा फुकट धान्य दिल्याशिवाय ते जगू शकत नाही. त्याची लाज वाटली पाहिजे. अभिमानानं यावेळी सांगा की 80 कोटीच्या ठिकाणी आम्ही 10 कोटी लोकांनाच फक्त धान्य वाटायला लागलो. ही अभिमानाची गोष्ट. दुसरा एक विषय जो चर्चेला समोरचे जे लोक आहेत, तुमचे जे विरोधक आहेत, ते शेतीविषयी असा प्रचार करतायत की शेतकऱ्यांना सुद्धा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तुम्ही जा, लाखोंची बिलं येतात. कांदा विकला, लाखोंची बिलं आली, मग कधीतरी थोडासा भाव पडला तर काय फरक पडतो? म्हणजे एकीकडं उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही असं शेती करणारे शेतकरी किंवा तुमच्यासारखे शेतकरी नेते सांगतात. पण हे नेमकं गणित काय? कुठंतरी विरोधाभास दिसतो लोकांना, त्याच्यातून चुकीचे गैरसमज निर्माण होतात. तुम्ही काय सांगाल याविषयी? नाही, हे सारे चलन फुगवट्याचे परिणाम आहेत. 10 वर्षापूर्वी 10,000ची किंमत काय होती, आज त्या 10,000ची किंमत काय, याचा विचार करा ना. आणि त्यामुळं पण एक सांगतो की एकूणच उत्पन्न आणि खर्च याचा मेळ घालता घालता सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आल्या. हेच त्यातलं सगळं खरं उत्तर. उत्पन्न किती वाढलं, खर्च किती वाढला, याच्यापेक्षा उत्पन्नाने खर्च यातला मेळ घालता येत नाही, हे त्याचं खरं कारण आहे. आणि हे अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. 2009ला तुम्ही खासदार झाले, 2014ला झाले, पण 2019ला तुमचा पराभव झाला. त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा थोडासा कारणीभूत ठरला असं विश्लेषण समोर आलं. पण आता 2024ला समोर जाताना तीच परिस्थिती दिसते. जैन समाजातूनच एक उमेदवार उभा केलेला आहे. या ठिकाणी तिरंगी लढत दिसत असताना ती चौरंगी होण्याची जी स्थिती आहे, आपण ही निवडणूक कशी बघताय? मी जैन समाजाचा माणूस आहे म्हणून निवडून येत नाही, ते येणंच शक्य नाही, कारण त्यांची संख्या एवढी कमी आहे. मी शेतकऱ्याचा नेता म्हणून निवडून येतो आणि त्यामुळं कुठल्या समाजाचा नेता माझ्या विरोधात उभा राहिला हा काही फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही. किती शेतकरी मला मत न देता दुसऱ्या उमेदवाराला मत देतात, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि तिथं मात्र जे शेतकऱ्यांना अलग करू पाहतात त्यांची निराशा होताना दिसते. कारण शेतकरी ठाम आहे, हलायला तयार नाही. जी काही आता सध्या चढाओढ चालू आहे ते शेतकरी शिवाय जे मतदार आहेत ते आपल्या कंपूत कसं येतील ह्यासाठी प्रयत्न चालू आहेत. म्हणजे साखर कारखानदार आणि राजू शेट्टी कायमच एकमेकांच्या विरोधात आपण बघत आलोय. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अगदी टोकाचं आंदोलन केलं आहे आणि ते महाराष्ट्रानं देशानं बघितलेलं आहे. पण आत्ताच्या या निवडणुकीमध्ये साखर कारखानदार कुठंतरी तुम्ही निवडून येऊ नये यासाठीची व्यूहरचना आखताना दिसत आहेत अशी चर्चा आहे. तुम्ही ह्या सगळ्याकडे कसं बघताय? 100% हे बरोबर आहे. तसे ते प्रयत्न करतायत, पण नेहमीप्रमाणे तोंडावर पडणार आहेत. नेहमीच ते तोंडावर पडतात. 22 वर्षे हेच चालू आहे. पहिली ऊस परिषद झाली त्याला 22 वर्ष झाली. येणारी ऊस परिषद 23वी ऊस परिषद आहे. 22 वर्षे
आम्हाला संपवायचं म्हणून, आमची चळवळ मोडायची म्हणून ते कारस्थान करतात आणि सीझनच्या शेवटी तोंडावर पडतात. असं असंच चालू आहे. आत्ताचे जे विजन असेल तुमचं ह्या निवडणुकीसाठीचं, ते काय विजन आहे नेमकं शेतकऱ्यांसाठी, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी काय सांगू शकाल? नाही, काही मूलभूत गोष्टी मला करून घ्यायच्या आहेत. म्हणजे पहिल्या 10 वर्षाच्या टर्ममध्ये मी शेतकऱ्यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करतील असे काही गोष्टी करता आल्या मला. उदाहरणार्थ, मी जो FRPची अमेंडमेंट झाली शुगर कॅन कंट्रोल ॲक्टमध्ये, ती अमेंडमेंट शेतकऱ्यांनाच पूरक अशा प्रकारची करून घेण्यासाठी मला यश मिळालं. कारण मी त्यासाठी समविचारी प्रादेशिक पक्षाच्या खासदारांना घेऊन 3 दिवस सभागृह बंद पडलेलं होतं. त्यामुळं त्यावेळचे पंतप्रधान हे थोडंसं लोकशाहीवादी होते, ऐकून घेणारे होते. त्यांनी आमच्यावर चर्चा करून आमच्या ज्या सुधारणा होत्या त्या स्वीकारल्या आणि मग त्यामुळे आजचे FRPचे जे फायदे आहेत ते शेतकऱ्यांना मिळायला लागले, कारण तसा तो कायदा झाला. हे एक झालं. दुसरं, असंच आम्ही जंतर मंतरवर सर्व देशभरातले सगळे शेतकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते, आम्ही एक मोठं आंदोलन केलेलं होतं. त्याच्यामध्ये अण्णा हजारे होते, उल्का महाजन होत्या, मेधाताई पाटकर होते, मी VM सिंग, असे सगळे शेतकरी नेते होतो. आणि त्यावेळी आमची मागणी होती की संपूर्ण देशाला लागू होईल असा एकच भूमी अधिग्रहणाचा कायदा असावा. आणि त्यावेळी EPAच्या चेअरमन सोनिया गांधी होत्या. त्यांनी त्या आंदोलनाला भेट दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तशा प्रकारचा आपण कायदा करू. आणि तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांना सांगितलं की ह्या लोकांच्या सूचना घ्या आणि एक चांगल्या पद्धतीनं एकच कायदा करा आणि विधेयक सभागृहासमोर आणा. त्यानंतर जयराम रमेश यांच्याबरोबर अनेक बैठका आमच्या झाल्या आणि त्यातून तो 2013चा भूमी अधिग्रहण कायदा पास झाला, जो आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट असा कायदा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. म्हणजे हे 2 कायदे शेतकऱ्यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारे असे ठरले आणि त्यात माझा काही ना काही वाटा होता हे सांगायला मला अभिमान वाटतो. तिसरी गोष्ट माझ्याकडून अर्धी राहिली गेली, जशी मिनिमम वेज ॲक्ट आहे त्याच पद्धतीने MSP ॲक्टसुद्धा होणं गरजेचं आहे. सरकार फक्त MSP डिक्लेअर करतं, पण सरकारनं खरेदी केलं तरच शेतकऱ्याला MSP मिळते. म्हणून आमची मागणी अशी आहे की सरकार खरेदी करो किंवा व्यापारी, MSPपेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याचा माल खरेदीच करता येणार नाही असा कायदा करा. जसा मजुरांना तसं संरक्षण आहे, तसं शेतकरी त्या जमिनीवरच अवलंबून आहे आणि 80% शेतकरी अत्यल्पभूधारक आहेत. तेव्हा हा कायदा होणं गरजेचं आहे. त्याचा ड्राफ्ट मी तयार केला. 14,000 किलोमीटरची देशभरामध्ये यात्रा काढली, अनेक राज्यामध्ये गेलो, अनेक घटनातज्ञांशी चर्चा केली, कायदेतज्ञांशी चर्चा केली, शेतकरी नेत्याशी चर्चा केली आणि त्यातून तयार झालेला तो ड्राफ्ट दिल्लीमध्ये आम्ही अनेक पक्षाच्या नेत्याशी बैठका घेतल्या, त्यांच्या सूचना घेतल्या आणि अंतिम झालेला जो ड्राफ्ट होता तो प्रायव्हेट मेंबर बिलाच्या रूपात 2018 साली पार्लमेंटमध्ये मांडला. नुसताच मांडला नाही तर 21 पक्षाकडून आम्ही कन्सेंट घेतली की हे बिल जर का चर्चेला आलं तर त्याच्या बाजूनं आमचे सगळे खासदार मतदान करतील. एवढी सगळी तयारी करून ते बिल मी मांडलं. परंतु तोपर्यंत 2019ची निवडणूक आली आणि मग त्यावेळी मी हरलो, त्यामुळे परत मला जाता आलं नाही आणि इतरांनी कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आत्ता 24ला जाऊन मला ते बिल कसल्याही परिस्थितीमध्ये मंजूर करून घ्यायचं आहे. राहिलेलं काम पूर्ण हो, राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे. यासारख्या अजून काही धोरणात्मक गोष्टी, आयात निर्यातीचं धोरण स्थिर असावं यासाठी प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे कर्ज आहे ते कर्ज देत असताना बँका टाळाटाळ करत असतात. तर जर साखर कारखाने किंवा सहकारी संस्थांच्या कर्जाला सरकार हमी घेत असेल, मोठ्या उद्योगपतींना केवळ त्यांच्या DPR बघून त्यांना हजारो कोटी रुपयाचा फायनान्स बँका करत असतील तारण न घेता, तर मग विद्यार्थ्यांना विनातारण कर्ज द्यायला काय हरकत आहे? बुडलं तर शेवटी देश उभारणीच्या कामासाठी एवढं रिस्क घ्यायलाच पाहिजे, नाही तर सरकारनं त्याची हमी घ्यावी. असं किती बुडणार आहे? कारण माझी माहिती अशी आहे की 78,000 कोटीचा फायनान्स झालेला आहे विद्यार्थ्यांच्या कर्जासाठी. त्यातले केवळ 11,000 कोटी NPAमध्ये गेले. मग 11,000 कोटी तरी एकट्या विजय मल्ल्यानं बुडवलेले आहेत. त्याचं काय घेतलं आपण? देशभरातल्या विद्यार्थ्यांना जमलं नाही ते एकट्या विजय मल्ल्यानं केलं. त्यामुळे ही बाब अत्यंत नगण्य आहे थकबाकीची. तेव्हा विद्यार्थ्यांना विनासायस
त्यांना आणि कसलंही मॉर्गेज न मागता शैक्षणिक कर्ज बँकांनी कंपल्सरी दिलं पाहिजे असं धोरण जर का सरकारनं राबवलं तर अनेक विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित राहतात कुवत असताना. त्यांचं शिक्षण पूर्ण होईल. होईल. मला दुसरा एक प्रश्न विचारायचा होता की निवडणूक होण्याच्या अगोदर तुमची महाविकास आघाडी बरोबर चर्चा सुरू होती. आता तुम्ही स्वतःच लढता, पण आता हे लढताना उद्या ज्यावेळेस तुम्ही समजा निवडून आलात तर तुम्ही महाविकास आघाडी बरोबर जाणार, महायुती बरोबर जाणार की स्वतःचंच अस्तित्व कायम ठेवणार? राजकारण करायचा काय महाविकास आघाडीनंच ठेका घेतलाय, काय महायुतीनं ठेका घेतलाय. मी कुणाकडेही जाणार नाही. का जावं? हां, जेव्हा माझ्या एकाच मतामुळं सरकार पडतं किंवा जगतं असा प्रसंग होईल त्यावेळी ज्या त्यावेळी मी निर्णय घेईन. पण सध्या मी महाविकास आघाडीकडेही जाणार नाही आणि महायुतीकडेही जाणार नाही. महायुतीकडे तर अजिबातच जाणार नाही. कारण सांप्रदायिक विचारधारा, संविधान बदलण्याची भाषा हे माझ्यासारखा माणूस सहन करू शकत नाही. आणि महाविकास आघाडीचा मुद्दा घ्यायचा झाला तर 5 एप्रिल 2021ला आम्ही कार्यकारिणीमध्ये ठराव करून त्यांच्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण याच महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये आम्ही होतो. मी स्वतः महाविकास आघाडीचा नेतेपदी जेव्हा उद्धव ठाकरे यांची निवड झाली त्याचा सूचक मी होतो. पण याच महाविकास आघाडी सरकारनं जेव्हा आमच्या उसाच्या FRPचे तुकडे केले त्यावेळी घटक पक्षाबरोबर चर्चा करावं असं सुद्धा त्यांना वाटलं नाही. याच महाविकास आघाडीला 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला कवडीमोल किमतीनं दिला जाईल अशी दुरुस्ती केली. त्यावेळी घटक पक्षांच्याबरोबर त्यांना चर्चा करावीशी वाटलं नाही. मग काय नैतिक अधिकार आहे त्यांना परत आमच्याबरोबर काम करा असं सांगण्याचा? म्हणून आम्ही त्यांच्यावर जात नाही. बरोबर. आता हे कोण हे सगळं करत असताना जे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, जे झालं त्याच्याविषयी खूप नाराजी लोकांमध्ये व्यक्त होते. तुम्ही आता स्वतः उमेदवार आहात, तुम्ही हे सगळं कसं रिॲक्ट, जी लोकांची रिॲक्शन आहे ती कशी मिळते तुमच्याकडे? 100% बरोबर आहे. लोकांना कुठलाही पक्ष आहे तो फोडाफोड केलेला आवडत नाही आहे. आणि त्यामुळं ही फोडाफोड करणं, काही करायचं म्हणजे विचारधारेला काय महत्त्व आहे का नाही असं लोकांना वाटतं. लोकांना असंही वाटतं की आमचा तो अपमान आहे. म्हणजे आम्ही या पक्षाला मत दिलं होतं पण मत दिलेला माणूस भलत्याच पक्षाकडे गेला. त्यामुळे आपल्या मताचा कुठेतरी अनादर झाला असंही लोकांना वाटतं. त्यामुळं नाराजी आहे. धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. एवढ्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये फॉर द पीपल न्यूजशी बोलला. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी फॉर द पीपल न्यूजकडून शुभेच्छा. हे होते राजू शेट्टी. शेतकरी चळवळीमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा म्हणून त्यांनी वेळोवेळी खूप आक्रमक आंदोलनं केली आहेत. महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. ते सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. या ठिकाणी तिरंगी चौरंगी लढत कशी होते आणि 4 जूनला काय रिझल्ट येतोय याकडे महाराष्ट्रच नाही तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं असेल. धन्यवाद. रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ.